नमस्कार. आज 27 जून 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 5 दिवस मुसळधार. कोकण, पश्चिम घाट, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. त्यानंतर 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मग पहा, पुढील 5 दिवस जर मुसळधार पाऊस असेल तर लाईटचा इश्यू आला किंवा टेक्निकल इश्यूज झाले तर कदाचित आपला वृत्तपत्र व्हिडिओ येणार नाही, परंतु त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, तर प्लीज तुम्ही थोडंसं कॉपरेट करू शकता. त्यानंतर दुसरी न्यूज पहा, 11वीचा द्विलक्षी अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नवी पद्धत चालू करण्यात. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, आता डिजिटल प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून निर्णय. म्हणजे पहा, परीक्षा परिषदेअंतर्गत परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत जे काही TET त्यानंतर अन्य ज्या परीक्षा पूर्वी घेण्यात येत होत्या त्याची जी प्रमाणपत्र होती, पूर्वी कसं डायरेक्टली फिजिकल किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ती प्राप्त व्हायची, परंतु आता तसं होणार आहे का? तर बिलकुल नाही. तर त्यावरती काय, डायरेक्टली QR कोड वगैरे लागेल व QR कोड लागल्यानंतर ते अगदी तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येईल व निकाल लागल्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे डिजिटल प्रमाणपत्र मिळून जाईल. ओके, याचा फायदा काय होईल पहा, याचा फायदा अगदीच खर्चात बचत होईल. म्हणजे याच्यापूर्वी कसं आपण छपाई करायचं, प्रमाणपत्रांची छपाई करायचं, त्याच्यावरती खर्च व्हायचा. त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला पण आपल्याला काय व्हायचं, तर व्हेरीफाय पण करण्यासाठी आपल्याला पैसा लागायचा, बरोबर. मग ते आता सगळं आपलं किंमत जी आहे ती खूप कमी झालेली आपल्याला आढळून आली. त्यानंतर यामध्ये सर्वात मोठा फायदा जर का झाला तर आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी अगदीच TETचा गैरव्यवहार प्रकरण किंवा TETचे जे बनावट प्रमाणपत्र जे आहेत ते अगदी उघडकीस आलेले होते. ओके, त्यामुळे तशा गैरव्यवहाराला वगैरे आता इथं आळा बसणार आहे. ओके, त्यामुळे पहा, डिजिटलायझेशन झालेला आपला एक फायदा आहे हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. परंतु डिजिटलायझेशनचा जे तोटा आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत की कशा पद्धतीने सायबर अटॅक होऊ शकतील. मग आता ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मी काय सांगितलं तुम्हाला, पॉझिटिव्हिटी सर्व सांगितलं. मग आता तुम्ही याचे निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला अगदी लिहिता यावेत. कारण पहा, CAPFचा जर तुम्ही पेपर वगैरे जर दिला असाल, ओके, किंवा त्यामध्ये जे निबंध जर पाहिले असतील तर डायरेक्टली तशाच पद्धतीने येतात. आज देखील तसेच निबंध येतात. म्हणजे आय थिंक 2021चा पेपर होता, त्यामध्ये डिजिटल इंडियाबद्दलच विचारण्यात आलेलं होतं. ओके, त्यामुळे तसं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहिती असणं थोडं तरी गरजेचं आहे असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे तुम्ही पण थोडंसं विचार करत चला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, विभागीय केंद्राचे आता इंडोव्हेशन केंद्रात रूपांतर करण्यात आलेले आहे. देशभरातील तंत्र शिक्षण संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने देशभरातील विभागीय कार्यालये बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय आता घेतला आहे. ओके, इंडोव्हेशन सेंटरमध्ये इंडियाज इनोव्हेशन केले जाणार असून या केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तंत्रज्ञान विकसन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात येणार आहे. ओके, म्हणजे पहा, इंजिनिअरिंग साईडसाठी ही अगदी चांगली न्यूज आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे थोडंसं त्यामध्ये आणखीन इनोव्हेशन वगैरे लावण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत. ओके, त्यानंतर पुढे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना आखाती देशात नोकरीच्या संधी. ठीक आहे, नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, हवामानविषयक उद्दिष्टे पूर्ण करण्यात आर्थिक अडसर. विकसनशील देशांचे हरित अर्थव्यवस्थेचे स्वप्न कागदावरच. अगदी बरोबर आहे. पहा, आता पहा, आपल्याला म्हणजे आपण अगदीच गरीब कुटुंबातून आहोत तसं आपण कन्सिडर करूयात. ओके, म्हणजे थोडंसं मॅक्रो इकॉनॉमिक्स बाबत आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे पहा, आपलं कुटुंब गरीब आहे, बरोबर. मग आता आपला विकास करायचा आहे, ते पण पर्यावरणपूरक विकास करायचा आहे. पर्यावरणपूरक विकास करायचा आहे म्हटल्यानंतर काय, मला व्हेकल घ्यायची आहे. ओके, याच्यापूर्वी मी काय डिझेलवरची गाडी जर घेतलं तर ते मला अगदी सोपं पडलं असतं, किंवा पेट्रोलवरची पण थोडं फार प्रमाणात सोपं पडलं असतं. आता डिझेलवरची जर घेतलं तर मायलेज पण चांगलं पद्धतीने वगैरे आपल्याला मिळू शकत होतं, किंवा पेट्रोल पण तशाच पद्धतीने व्हायचं, म्हणजे स्वस्त आणि मस्त पडू शकत होती ती गाडी डिझेलवरची. परंतु ते पर्यावरणासाठी चांगलं होतं का? बिलकुल नाही. मग मार्केटमध्ये आली आता व्हेकल आल्यानंतर ती परवडेल का? कारण मी गरीब आहे असं आपण इथं पहिल्यांदा आपण अटच काय ठेवली होती की आपण गरीब आहोत. ओके, त्यामुळे ती अट ठेवली आपण. आता लोन वगैरे तर घ्यायचं तर आहे, परंतु लोन पण कोणा व्यक्तीला देतात, तर ज्यांचं क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्याच व्यक्तीला लोन भेटतो बँकेकडून पण. ओके, मग आपल्याला ते लोन देतील का? बिलकुल देणार नाहीत. त्यामुळे आता मला व्हेकल घेता, मग ती व्हेकल मला सेकंड हँडमध्ये तरी भेटेल का? आता पहा, डिझेल व्हेकल जर घ्यायला गेलं मी मार्केटमध्ये तर अगदी मला मिळू शकेल. ओके, सेकंड हँड गाडी मला मिळू शकेल, किंवा थर्ड हँड, किंवा म्हणजे अगदीच आता पुढल्या वर्षीच भंगारला जाणार अशी तरी गाडी मला नक्की मिळू शकेल. परंतु हीच व्हेकल बाबतीत होईल का?
नुकतंच आलेली ती मार्केटमध्ये वगैरे तशा पद्धतीने ती मिळणार नाही, ती चांगल्याच कंडिशनमध्ये वगैरे मिळेल. मग तेवढी चांगली जर तशा पद्धतीची जर गाडी असेल, ती चांगल्या कंडिशनची जर गाडी असेल, व पहा जरी आता ही पण 4th स्टेजची जर गाडी असेल तर ही पर्यावरणासाठी चांगली आहे का? बिलकुल चांगली नाही. त्यामुळे आपल्याला हे सांगायचं आहे की पर्यावरणासाठी चांगली असलेली गाडी आपला अगदी जास्त किमतीला मिळेल, बरोबर. मग मी तरी गरीब आहे, मग मी ती गाडी घेईल का? बिलकुल घेणार नाही. मग कुठं जाईल मी? तर डायरेक्टली डिझेल व्हेकलकडे जाईल, कारण ती गाडी अगदी किती का दिवस चालणार, परंतु डिझेल तरी स्वस्त आहे व ते चांगल्या पद्धतीने मला आणखीन म्हणजे चांगल्या पद्धतीने मायलेज तरी देऊ शकते, असं आपलं हेतू असतं. मग त्यामुळे मी गरीब असल्यामुळे मी कुठं जाईल? डिझेल व्हेकलकडे जाईल, न की इलेक्ट्रिक व्हेकलकडे. मग अगदी तसंच झालेलं आहे. आता जे विकसनशील देश आहेत त्यांच्याकडे पण पैसा नाही आहे, ओके. कारण पहा, विकसनशील देश म्हटल्यानंतर अगदीच अर्थव्यवस्थेला बळकटी आणावं लागतं, ओके. मग पर्यावरणाकडे त्याला पाहायचं, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं त्यांनी, की इंडस्ट्रीयल सेक्टरला पाहायचं. कारण पहा, आपल्याला जर भारताला इकॉनॉमिकली डेव्हलप्ड जर करायचं असेल किंवा 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर बनवायचं असेल तर आपल्याला कशावर फोकस करायचं आहे? औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनवरती फोकस करायचं आहे, बरोबर. म्हणजे आयफोन आपल्या भारतातच बनला पाहिजे. त्यानंतर जे अन्य काही वस्तू आहेत, म्हणजे जसं चिपबाबत आज हे आलेलं आहे, न्यूज आलेली आहे, ते पण भारतातच बनायला पाहिजे, किंवा अन्य त्यानंतर ड्रोन जे आहे ते पण भारतातच बनायला पाहिजे. असं सर्व करून मग आपल्याला काय करावं लागेल? फोकस कुठे करावं लागेल? इंडस्ट्रियलायझेशनवरती, बरोबर. मग पहा, इंडस्ट्रियलायझेशनवरती फोकस केल्यानंतर आपला पैसा कुठे जाईल? मग अगदीच औद्योगिकरणाकडे पैसा आपला वर्ग होईल. मग हे पैसा आपण इकडे वळवल्यानंतर पर्यावरण काय? बुरा मान जाएगा, ओके. म्हणजे पर्यावरणाकडे आपल्याला पैसा देता येईल का? बिलकुल देता येणार नाही. हाच तिथं प्रॉब्लेम आहे. मग आता हे पर्यावरणाला पण आपल्याला चांगल्या पद्धतीने आकारण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पैसा पाहिजे, किंवा फंडची गरज आहे. आता म्हणजे भारताला तर तशा पद्धतीने गरज नाही, म्हणजे थोड्याफार प्रमाणात गरज आहे, कारण आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहेत आफ्रिकन कंट्रीज, ओके. त्यांचा पण विकास करायचा जर म्हटलं त्यांच्यापेक्षा आपण खूप बेटर आहोत असं आपण कन्सिडर करतो. मग पहा, आपल्याला पैसा पाहिजे. पैसा कशासाठी पाहिजे? तर ह्या पर्यावरणाला पण आपण लक्ष दिलं पाहिजे. मग त्यासाठी काय करता येतं? तर रिसर्च करावी लागेल, ओके. म्हणजे पैसा कोणाला द्यायचा? तर रिसर्चसाठी. मग ते रिसर्च कोणाला द्यायचं? जे PhDचे विद्यार्थी आहेत, ओके, जे की रिसर्च करत आहेत काहीतरी, त्या विद्यार्थ्यांना आपण पैसा पुरवठा करावा लागतो. मग हे अशा पद्धतीने लिंकेजेस आहेत. त्यासाठी पहा, जे विकसनशील देश आहेत त्यांच्याकडे फंड नाही आहे पर्यावरणासाठी, ओके. त्यामुळे ते काय, त्यांचे जे नीती आहेत किंवा त्यांनी जे गोल्स ठेवलेले होते, उद्दिष्ट ठेवलेले होते, ते फक्त आता कागदावरच आहेत असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. आता पहा, भारताचं पण गोल कधी आहे? 2070 पर्यंत आपण झिरो नेट कार्बन इमिशन करणार आहोत, म्हणजे झिरो कार्बन इमिशन करणार आहोत. पण ते गोल खऱ्या अर्थाने जर पाहिलं, आज जी पॉलिसी आहे भारताची, त्या पॉलिसीला जर आपण पाहून जर चाललो तर 2070 पर्यंत ते होईल का? असं अगदी तुम्हाला पण माहिती आहे, त्याचं उत्तर मला देण्याची वगैरे गरज नाही असं मला वाटतं. कारण भारताकडे म्हणजे तशा पद्धतीने टेक्नॉलॉजी नाही. त्यानंतर पहा, आपण आज देखील व्हेकलला वापर करत आहोत, म्हणजे व्हेकलला चालना दिलेली आहे, परंतु चार्जिंग करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी येते ती मात्र अद्याप कोळशातूनच येते. मग कुठून पण जावा, तुम्हाला कार्बन तर इमिशन होत असलेलंच आपल्याला तिथं म्हणजे पाहता येतं. यामुळे 2070 जे गोल आहे ते थोडंसं आपला या पॉलिसीनुसार तर फेल जाईल असं आपल्याला बेसिकली वाटतं, ओके. मग त्यावरती नक्कीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वगैरे प्रयत्न करावे लागणार आहेत, ओके. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. आंबा यावर्षी अगदीच अमेरिकेला जास्त निर्यात झालेला आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे चला, शरद पवार यांच्याविषयी वगैरे दिलेलं आहे, काही गरजेचं नाही. त्यानंतर उत्तर भारतात पावसाने दानादान. आता अगदीच इथे हिमाचल प्रदेशमध्ये पूर, त्यानंतर भूस्खलनाचा महामार्ग ठप्प वगैरे झालेला आहे. आता हे चालतच असतं, पहा, मान्सूनच्या सीझनमध्ये आपला म्हणजे हे न्यूज आपल्याला जे आहेत ते डेली येत असतात, हे माहिती आहे. त्यानंतर मणिपूरमधील राजकीय निर्णयाबाबत 2 महिन्यानंतर ही साशंकता, 12 बंकर नष्ट, तोफेगोळे देखील जप्त करण्यात आलेत. मोदीकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे चला, काहीच गरजेचं नाही. त्यानंतर लोकसत्ता विचार, ऐतिहासिक भेटीचे फलित, मोदी यांच्या कारकिर्दीत भारताने साधलेल्या प्रगतीमुळेच त्यांना स्टेट व्हिजनचा बहुमान मिळाला आणि ती यशस्वी झाली. आता हा लेख कोणी लिहिलेला आहे? तर विनोद तावडे यांनी लिहिलेला आहे. मग आता यामध्ये अगदीच यांच्या पार्टीचा वगैरे जास्त अजेंडा चालेल. इंटरनॅशनल रिलेशन म्हणून तुम्हाला यामधून काही गरजेचं वाटत नाही मला, त्यामुळे मी याला स्किप करतोय, पहा, व पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीने स्किप करतोय. आता अगदीच विद्यार्थी मला पण म्हणत होते की सर म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये वगैरे घ्या. अगदी बरोबर आहे, त्याबद्दल पण मी बोलणारच आहे, कारण आणखीन यावरती भरपूर लेख वगैरे आले आहेत, ओके. ते आपण पुढे बोलूयात. तर हा लेख आपण स्किप करायचा आहे. पुढे चला, हे अंगीन आहे, हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही. त्यानंतर बोलाच्या कढी भाताचा ढेकर, ओके. प्रत्यक्षात
जे वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेलं, मग ते अद्याप तिथं पण काही चालू झालं नाही, याबद्दल लेख आलेला आहे. मग पहा, वेदांत फॉक्सकॉनबद्दल UPSC आणि MPSC प्रश्न विचारणार आहे का? तर बिलकुल विचारणार नाही. जरी विचारली तरी म्हणजे अशा पद्धतीचा डायरेक्टली यामधून प्रश्न येणार नाही, त्यामुळे स्किप करू शकता व पुढे चला. परीक्षेकडून अपेक्षा, शिक्षणाचा हक्क वगैरे हे म्हणजे RTE म्हणजे जे सांगण्यात आलं, ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे याच्यापूर्वी. ओके, म्हणजे जे 8वीपर्यंत नापासच करायचं नाही विद्यार्थ्यांना, त्याबद्दलचं होतं. त्यावेळेस आपण ते पूर्णतः दिलेलं आहे. मग आता त्यांनी त्याच न्यूजला वगैरे परत एकदा हे करून दिलेले आहेत आपल्या पुढे, त्यामुळे मी या न्यूजला घेत नाही. त्यानंतर पुढचं विश्लेषण आहे पहा. तर मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप हा प्रश्न नक्की येऊ शकतो. मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप म्हणजेच MSP. ओके, हे कशा संदर्भात आहे? तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण आहे. व पहा, UPSC म्हणजे मागच्या म्हणजे याच्यापूर्वी पण तशा पद्धतीने प्रश्न विचारले की गटात म्हणजे या गटामध्ये कोणते देश येतात, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे MSPमध्ये कोणते कोणते देश आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग पहा, त्यामध्ये कोणते कोणते देश आहेत? अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, स्वीडन आणि ब्रिटन हे 10 देश सुरुवातीला होते. मग त्यानंतर आता इटली आणि भारत हे 2 देखील त्या गटाचे सदस्य झालेले आहेत MSPचे. ओके, मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप हे. मग मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिपचा फायदा काय आहे, किंवा यामध्ये खनिज सुरक्षा म्हणजे काय नेमकं हे पाहायचं आहे. पहा, सर्वांना माहिती आहे 2020मध्ये काय आलं आपल्याकडे? कोविड आलं. कोविड आल्यानंतर अगदीच जे मोबिलिटी होती, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशाकडे वगैरे जाण्याचं जी संधी होती किंवा जे ट्रॅव्हलिंग होतं ते कुठं झालं? ठप्प झालं. ओके, मग ठप्प झाल्यानंतर आज सर्वांना माहिती आहे डिजिटल मार्केटिंग किंवा सर्व काही जे मार्केटिंग आहे ते कुणापासून घेतो? म्हणजे सर्वजण आयात कुणापासून करतात? तर चायनाकडून करतात. मग पहा, चायनामध्येच काय झालेलं होतं? कोविडचा उद्रेक तिथूनच झालेला होता. मग सर्वांनी काय केलं? चायनामधून जे माल येणार आहे त्यालाच त्यांनी बंद केलं. ओके, अगदी राउटरची स्थिती वगैरे म्हणजे बारीक बारीक गोष्टी ज्या होत्या तेव्हा पण बंद झालेल्या होत्या. म्हणजे तेव्हाच माझा अनुभव आहे, त्यामुळे मी तसं म्हटलं. तर पहा, चायनामधून जे चिप येणार होत्या त्या पण बंद झाल्या. त्यामुळे पहा, प्रत्येक जे ड्रोन येणार होते त्या ड्रोनमध्ये पण चिप लागायचे आपल्याला. त्यामुळे आपल्याकडे खूप म्हणजे हे झाली होती, म्हणजे काय म्हणतो आपण की दुष्काळ पडलेला होता चिप्सचा. ओके, मग चिपचा दुष्काळ पडल्यामुळे सर्वांना समजलं की आपण एकाच देशावर जर त्यांच्याच देशावर जर अवलंबून जर राहिलं तर आपलं पुन्हा भविष्यात काही होऊ शकत नाही, असं सर्वांना समजलं. त्यामध्ये अमेरिका पण होता, त्यानंतर भारत पण होता. भारतानं मग त्यामुळेच पहा, लगेच नरेंद्र मोदी यांनी काय मे महिन्यामध्ये येऊन सांगितलं की आपण आत्मनिर्भर बनायचं आहे आता या कोविड लॉकडाऊनमध्ये. बरोबर. मग पहा, त्याचं कारण तेच होतं की कारण चायना आपल्याला देऊ शकत नव्हतं, एक्सपोर्ट तर त्यांनी करू शकत नव्हते. व पहा, एक्सपोर्ट म्हणजे 2020 गेला, 2021 पण गेला, 2022मध्ये पुन्हा नव्याने ते म्हणजे एक्सपोर्टला वगैरे चालू झालेली आहे 2022मध्ये. तेव्हापासून सुरळीत झालं, नाही तर त्याच्यापूर्वी ते सुरळीत नव्हतं. त्यामुळे पहा, आपल्याकडे चिपची वगैरे जी मागणी आहे किंवा राउटर जे होते त्याची खूप व्हॅल्यू वगैरे वाढलेली आहे 2020 नंतर. ओके, त्यानंतर लॅपटॉप्स, ओके सर्व. कारण पहा, 2020मध्ये कोविड आलं, बरोबर. मग विद्यार्थ्यांचे काय सर्व क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन झाले. मग लॅपटॉपची, टॅबलेटची सर्वांची मागणी वाढायला लागली डिजिटलची. परंतु आपल्याकडे चिप्स अवेलेबल नव्हत्या किंवा ते तशा पद्धतीने डिव्हाइसेस अवेलेबल नव्हते. त्यामुळे सगळीकडे त्याची काय झाली होती, म्हणजे मागणी वाढली होती व पुरवठा कमी झाला. यावर तुम्हाला डायरेक्टली सांगता येईल की हे सिद्धांत आहे आपल्याकडे. तर याचं किंमत जी आहे ती भाववाढ अगदी इथं झालेली होती. ओके, हे अशा पद्धतीने मग हे USA समजल्यानंतर मग USने त्याच्या बाजूचे जे सर्व कंट्रीज आहेत, त्यानंतर ऑस्ट्रेलिया वगैरे त्याचं ऐकतं. मग त्या सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी म्हटलं की आता आपण मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप करायचं आहे. मग यामध्ये जे जे मिनरल्स आहेत, आता कशापासून चिप बनते किंवा अन्य, आता व्हेकलचं पण आपण उदाहरण जर घेतलं, इथं पण तेच दिलेलं आहे. व्हेकलसाठी काय लागतं तुम्हाला? तर लिथियम लागतं, त्यानंतर कोबाल्ट लागतं, आयर्न लागतं. हे सर्व म्हणजे काय आहेत? तर हे जे मिनरल्स आहेत हे कुठून? आफ्रिकेमधून, त्यानंतर लॅटिन अमेरिकेकडून वगैरे चायना घेतं. मग पहा, यावरती सर्वजण चायनावरती एकाकडंच डिपेंड राहू नये यासाठी त्यांनी काय केलं? मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप आणले. ओके, मग हे झालं की खनिज सुरक्षा म्हणजे काय? तर यामधून फक्त सर्वांनी आपापल्या पुरतं वगैरे ही सुरक्षा करायचं व चायनावर डिपेंड राहू नये यासाठीच हे मिनरल सिक्युरिटी पार्टनरशिप त्यांनी ठरवलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण हे देश पण पाहिले की कोण कोण आहेत. त्यानंतर उद्योगासाठी महत्त्वाची खनिजे कोणती? तर आपण हे पाहिलं की आता लिथियम, कोबाल्ट, निकेल जे आहेत हे लागणारे निकेल आहेत. सध्याला व्हेकलचं जास्त चालू आहे मार्केटिंग. त्यानंतर बॅटरीमध्ये हे प्रामुख्याने येतं. पहा, लिथियम आयन बॅटरी म्हणून तिथं डायरेक्टली नाव असतं. तुम्ही जर एखाद्या वेळेस सेल वगैरे जर पाहिलात तर त्यामध्ये लिथियम आयन बॅटरी जर असेल ना तर ती चांगल्या पद्धतीने टिकते. ओके,
मग त्यासाठी आपल्याला याची गरज लागते. मग हे कुठं भेटतं? मग त्या प्रदेशांमध्ये जाऊन वगैरे त्यांनी तिथं सिक्युरिटी करायचं हे प्रयत्न यामधून केला जाणार आहे. मग आता भारताला सदस्यता देण्यात आली आहे आत्ता. मग भारताला एवढ्या नंतर का सदस्यता देण्यात आली? तर पहा, आपण काय आहोत तेवढी डेव्हलप्ड नाही आहेत. म्हणजे आपण आज देखील टेक्नॉलॉजीवर, म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, आता पहा आपल्याकडे पण काश्मीरमध्ये काय सापडलेलं आहे, लिथियमचे साठे सापडलेले आहेत. ओके, लिथियमचे साठे सापडलेले आहेत, परंतु आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करू शकत आहोत का? तर बिलकुल करू शकत नाही, कारण आपल्याकडे काय टेक्नॉलॉजी नाही आहे. ओके, हा इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे भारताला यामध्ये स्थान दिले होते का त्यांनी? बिलकुल दिले नव्हते. मग आता कशामुळे दिले? तर चायनाला टॅकल करण्यासंबंधी भारतच तिथे, आशियामध्ये पहा, आशियामध्ये उभरते दोनच कंट्री आहेत, एक चायना आहे व दुसरा आहे भारत. मग पहा, चायनाला जर तुम्हाला रोखायचं असेल तर भारताकडूनच जावं लागेल हे अमेरिकेला समजलेलं आहे. त्यामुळे क्वाड व इंडो पॅसिफिक वगैरे जे आहेत त्यांचे काय म्हणतो स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वगैरे जे आहेत ते सर्व अमेरिका भारताला धरूनच करत आहे. हे सर्व पहा, तुम्हाला अगदीच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला शिकायचं असतं. मग तेव्हा तुम्हाला हे सर्व पॉईंट जे आहेत अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. मग आता नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. पहा, हे इथून काहीच गरजेचं नाही आहे, म्हणजे सर्व बातम्या राजकीय आहेत, त्यानंतर लोकल बातम्या जे की आपल्यासाठी काही गरजेचं नाहीत. आता पहा, इथं मी म्हणत होतो तुम्हाला, तर भारत आणि शेजारील देश इथं चांगला लेख दिलेला आहे. डॉक्टर महेश शिरापूरकर यांनी हा लेख दिलेला आहे. परंतु यांनी इथं सोर्सेसमध्ये काय म्हटलेले आहेत की हा घटक चालू घडामोडींशी मोठ्या प्रमाणात संबंधित असल्याने त्याच्या तयारीकरता द हिंदू, इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रावर वर्ल्ड फोकस हे नियतकालिक वापरता येईल. ओके, ठीक आहे. मग पहा, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस तर आपण वाचतच आहोत. इंडियन एक्सप्रेस म्हणजेच काय, तुमचं लोकसत्ता, आणि द हिंदू तर मी ऑलरेडी घेत आहे. मग पहा, यामध्ये देण्यात काय काय येतं. आता आजच्या लेखमध्ये काय आलेलं आहे पहा, डायरेक्टली आपण जाऊयात द हिंदूमधील एडिटोरियलकडे जाऊयात. आज पहा, इथे दिलेलं आहे इजिप्तचं रिलेशन. ओके, आता इजिप्तचं रिलेशनमध्ये इथं एक पॉईंट आलेला आहे पहा, की 1956 किंवा 1961ला नॉन अलाइनमेंट मुवमेंट, त्यानंतर 1956ला काय झाली होती, तर सुएझ कॅनल क्रायसिस झालेलं होतं. मग तुम्ही फक्त या न्यूजपेपरवर जर अवलंबून राहिलात तर प्रॉब्लेम काय होते पहा. सुएझ कॅनल क्रायसिस 1956ला जे झालेलं होतं ते कशामुळे झालेलं होतं, किंवा हे नेमकं काय होतं हे तुम्हाला इथं समजणार नाही. पहा, न्यूजपेपर हे कोणासाठी बनवलेलं असतं, तर अगदीच जनरल आम आदमीसाठी हे न्यूजपेपर बनवलेलं असतं. त्यांच्यासमोर उद्दिष्ट UPSC ॲस्पिरंटचा कधीच नसतो. जे न्यूजपेपर बनवलेले असतात किंवा न्यूजपेपरचं कामच तेवढं असतं की सर्वांसाठी ते असतं, न की UPSC ॲस्पिरंटसाठी. त्यामुळे आपण पूर्णतः न्यूजपेपरवरती रिलायबल तुम्ही राहू शकत नाही. पहा, ओके, आता अगदीच माझं पण व्हिजन तशा पद्धतीनेच होतं, म्हणजे अगदी मला तशा पद्धतीने कोणाची मार्केटिंग वगैरे करायचं नाही, किंवा परंतु अगदीच जिथून चांगलं भेटतं ना आपण तिथून घ्यायला हवं. आता अगदीच मी सदैव म्हणतो मृणाल सर, त्यानंतर पवनीत सिंग सर. कशामुळे म्हणतो, कारण आपले रिअलायझेशन तरी होतं थोड्याफार प्रमाणात. आता इंटरनॅशनल रिलेशनबद्दल मी पण खूप भरकटलेलो होतो याच्यापूर्वी, पण पहा, शक्य झालं तर तुम्ही पवनीत सिंग सरांचा इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्स करून पहा, किंवा करंट अफेअर्सचा पण आता स्पेशल क्लासवरती त्यांनी अनअकॅडमीचे स्पेशल क्लास आहेत, तिथं त्यांनी करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेत आहेत. तर पहा, तिथून पण तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यांची जी शैली आहे त्याच पद्धतीने घेण्याचा मी प्रयत्न करत असतो. व पहा, त्यांचं इंटरनॅशनल रिलेशनचं बुक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचे क्लास लावले नाहीत किंवा ते करू शकत नाहीत, तर अगदीच इंटरनॅशनल रिलेशनचं बुक तुम्ही खरेदी करून तुम्ही वाचून घ्या एकदा. मग त्यांनी तिथं अगदी चांगल्या पद्धतीने वर्ल्ड हिस्ट्रीला पण लिंकेजेस करून दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जैन अँड माथुर सरांचं पुस्तक पण वाचण्याची गरज नाही, म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीबाबत वगैरे त्यांचं जरी पुस्तक केलात ना इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात, तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, परंतु पहा, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये सी राजारामन यांनी चांगल्या पद्धतीने लेख लिहितात, परंतु प्रॉब्लेम काय होते पहा, आपण सर्व कव्हर करू शकत नाही व ते आपल्यामध्ये ग्रास्प होईल का याची पण आपल्याला तेवढं हे नसतं. म्हणजे पहा, आपण हे एवढा मोठा पहाड खोदायचा व निघायचं काय फक्त चुहा, तर हे चुकीचं आहे ना. मग आपण एकदाच इंटरनॅशनल रिलेशनला पूर्ण पार्टच करून ठेवायचं की अशा पद्धतीने भारताचा आणि अमेरिकेचा रिलेशन होतं. त्यानंतर जे इजिप्त आहे, इजिप्त आणि भारताचं नॉन अलाइनमेंट मुवमेंट कशा पद्धतीने आलं, ते कशानंतर पुढे हे झालं, जवाहरलाल नेहरूच्या इरामध्ये काय झालं, हे सर्व जर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनला एकदाच अभ्यासून केलात ना, तर पुन्हा परत आपल्याला ही इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूवर वाचत बसायची गरज नाही. म्हणजे डेली आपले 2-3 तास जर घालत बसलो आपण यामध्ये, तर तुमची तयारी कधीच कंप्लीट होणार नाही. त्यामुळे पहा, सिलेबसवर स्टिक राहा किंवा सिलेबस पहिल्यांदा कंप्लीट करा. मग सिलेबस कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जे न्यूज आहेत ना ते अगदी योग्यरित्या समजतील. त्यामुळे पहा, प्लीज, आता काल पण मला सजेशन आलं होतं की सर प्लीज द हिंदूचं तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये घ्या. ठीक आहे, म्हणजे मी घेतो प्रयत्न तरी, म्हणजे जे गरजेचं वाटतं मला ते मी नक्की घेतो. पहा, आता मृणाल सर ज्या पद्धतीने म्हणतात ना, की आता पहा, हे एक डॉक्टर आहे व हा एक डॉक्टर आहे, बरोबर, व तुम्ही पेशंट आहात. ओके, हे अशा पद्धतीने तुम्ही पेशंट आहात. मग पहा, तुम्ही पहिल्यांदा या डॉक्टरकडे गेलात तर ते वेगळी गोळी देईल. ओके, एखाद्या दुसऱ्या कंपनीची वगैरे वेगळी गोळी देईल. मग तुम्ही या डॉक्टरकडे गेलात
मग हा पण या पद्धतीने याच्या पद्धतीने तो पण इलाज करेल. परंतु दोघांच्या पण गोळ्यांनी अगदी बरं होतं. परंतु जर तुम्ही दोघांचं पण जर घेतलात ना तर ते अगदी तुमचं योग्य होणार नाही, तुमच्या बॉडीला ते पचणार नाही. मग त्यामुळे पहा, तुम्ही ज्यांच्या कुणाकडून शिकणार आहात त्यांच्याकडून तुम्ही अगदी विश्वास ठेवायला अगदी गरजेचं आहे. पहा, ओके, मी अगदीच म्हणजे मी रिव्हेन्यूसाठी वगैरे करत नाही. याच्यापूर्वी पण म्हटलं तुम्हाला की मी रिव्हेन्यूसाठी वगैरे करत नाही. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबचं पण आहे, YPP आहे, परंतु त्याचे जर रिव्हेन्यू पाहिलात ना म्हणजे खूप लाज वाटायसारखी वगैरे त्याचे रिव्हेन्यू आहे. परंतु मला याच्यामध्ये टीचिंगमध्ये आनंद येतं. ओके, म्हणजे टीचर बाय चॉईस म्हणून मी ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके, त्यामुळेच मी घेतो. अन्यथा म्हणजे तसं काही नाही की तुम्ही माझ्याकडूनच वगैरे पाहावं. जर द हिंदूचं डिटेल दुसरीकडे जर मिळत असेल तर तुम्ही नक्की जा. परंतु द हिंदू आणि लोकसत्ता जर दोन्ही पण एकत्र घेतल्यानंतर तुम्हाला ते हे होणार नाही. आता न्यूज मी ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे आजच्या द हिंदूमध्ये पण डिटेल न घेण्याचं कारण ते पण मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे डेली तुम्हाला वाटत असेल की म्हणजे घेत नाही तर म्हणजे येण्याचं गरज तरी काय, म्हणजे थंबनेल वेगळं हे असं मला तसं तर करायचं नाही. परंतु मी सॉरी म्हणजे मनाला समाधान यासाठी तरी नक्की प्रयत्न करण्याचा करत असतो. ओके, तर आय होप तुम्हाला समजलेलं असेल की इंटरनॅशनल रिलेशनचेच लेख येतात द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे. म्हणजे पहा, न्यूजपेपरमध्ये जास्त करून त्याचंच लेख येतात व त्यामध्येच अजेंडा जास्त लपलेला असतो. कारण नरेंद्र मोदी आत्ताच अमेरिकेला जाऊन आले, मग त्याबद्दल अमेरिकेचे रिलेशनबद्दल आज विनोद तावडे यांनी लेख लिहिलेला आहे. बरोबर, त्यानंतर काल इजिप्तला गेले तर इजिप्तबाबत आज द हिंदूमध्ये लेख आलेला आहे. ओके, इंटरनॅशनल रिलेशन हे होलाटाईल आहे, ते बदलत असतं. ठीक आहे, आपण हे मान्य करतो, परंतु एवढं पण मान्य करायचं नाही की परंतु यावरतीच प्रश्न वगैरे येईल. तर याचं पास्ट जे आहे त्याबद्दल पण प्रश्न विचारू शकतात. ओके, त्यामुळे पहा, आता इथं देण्यात आलेलं आहे. पहा, भारत आणि शेजारील देश. आता फक्त हे लेख वाचून तुम्हाला शक्य होईल का तुमचं भारताचं आणि चायनाचं रिलेशन समजणं? बिलकुल शक्य होणार नाही. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी काय काय तिथं प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागले हे तुम्हाला समजणार आहेत का एक लेख वाचून? तर बिलकुल नाही. त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचावेच लागतील. व UPSC जर करायची असेल ना तर तुम्हाला रिडिंग शिवाय तर दुसरा पर्याय नाही. पहा, आता मी किती 90% तुमची तयारी नक्की करून घेऊ शकतो. पहा, परंतु म्हणजे 90 काय 99% जे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणजे लोकसत्तामध्ये जे येतील न्यूज त्याची 99% तयारी मी करून घेईन, त्याची शाश्वती नक्की देईन. परंतु 1% तर नक्कीच मी पण त्याला हे करू शकणार नाही. कारण पहा, करंट अफेअर्स आहे ते कुठं कितीही जरी केलात ना तुम्ही ते सुटतंच. ओके, याची शाश्वती मृणाल सर पण म्हणजे देऊ शकणार नाहीत किंवा पवनी सिंग सर पण देऊ शकणार नाहीत. ओके, कोणतंही जरी तुम्ही कोणतं पण जरी घेतलात ना, म्हणजे एखादा कोणताही शिक्षक जरी घेतलात ना 100% करंट अफेअर्स कोणाच्याच पुस्तकामधून येणार नाही. आता पहा, म्हणायला मी पण म्हणेल की माझ्या पुस्तकामधून वगैरे आलेलं आहे किंवा जे मी करंट अफेअर्स घेतले त्यामधून सर्व न्यूज आलेले आहेत. आता पहा, इथं जर प्रश्न आहे ए, ओके, ए प्रश्नपत्रिका जर पाहिलं त्यामध्ये कुठं पण ए असतंच. मग मी पण म्हणेल की ए म्हणून हे जे शब्द आहे ते मी शिकवलेलं होतं तुम्हाला, त्यामुळे माझ्या शिकवण्यामधून पण तुम्हाला आलेलं आहे. म्हणायला मी पण म्हणू शकतो, परंतु ते मला करायचं नाही आहे. त्यानंतर पहा, आता इथं द दिलेला आहे. इन द हा पण प्रश्न तुम्ही म्हणजे हे जे शब्द आहे ना ते पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की असेल. मग ते पण म्हणायला मी म्हणू शकतो की हे मी शिकवलेलं आहे, माझ्याकडूनच आलेलं आहे, परंतु ते मला करायचं नाही. सॉरी फॉर दॅट. फक्त थोडासा तुमचा वेळ घेतला, पण ते मला अगदी थोडंसं कुठेतरी मनाला वाटतं की आपण सांगायला पाहिजे, कारण भरकटू नये हेच माझा उद्देश आहे. ओके, कारण जे मी अटेम्प्ट घालवले आहेत ते तुम्ही घालू नये हाच त्या मागचा एक उद्देश असेल कुठेतरी. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पहा, शक्य झालं तर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनसाठी पवनी सिंग सरांचं पुस्तक वाचून घ्या. हे लेख वगैरे जे डेली येतात त्यामधून पूर्ण होऊ शकत नाही याची तर मी गॅरंटी नक्की देईन. पहा, ओके, जर शक्य झालं तर तुम्ही पहा, नसेल तर तुम्ही तयारी करून 1 वर्ष गेल्यानंतर तरी तुम्हाला नक्की समजणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. क्रीडा न्यूज आहेत, त्यानंतर ते गरजेचं नव्हतं. आज तर सत्तामध्ये पहा, चिप निर्मितीचे जागतिक केंद्र भारत बनेल, अश्विनी वैष्णव. चिप निर्मितीचे भारत केंद्र कशामुळे बनेल? तर आत्ताच आपण TT वगैरे करून आलेलो आहोत, त्यामुळे आता 2024 अंतर्गत पहा, कालची न्यूज होती की 2024च्या अखेरीस आपण ते बनणार आहोत. मग आता अश्विनी वैष्णव यांनी कशामुळे स्टेटमेंट दिलं ते माहिती नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, जर बनलो आपण तर अगदीच म्हणजे आपल्यासाठी चांगलंच आहे असं आपण इथं म्हणून. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा आजचं द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या आहेत. ओके, त्यामुळे मी डबल जर बातम्या आल्या तर घेत नाही. आता पहा, नरेंद्र मोदी यांनी तिथं काय सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे आढावा बैठक घेतलेली होती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी. ओके, ती न्यूज आपण कव्हर केली होती, त्यामुळे ह्या न्यूजला मी
हे देईल का, वेटेज देऊ का आपण, तर बिलकुल देणार नाही. त्यानंतर डेडलाईन टू अप्लाय फॉर हायर पेन्शन, म्हणजे PF पेन्शनसाठी जे डेडलाईन आहे ती 11 जुलैची आहे. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का, बिलकुल गरजेची नाही. ओके, व द हिंदू हा नॅशनल न्यूजपेपर आहे पहा, त्यामुळे यामध्ये सर्व बातम्या येतात संपूर्ण भारतातून. त्यामुळे तुम्हाला वाटतं की मी भरभर पळवत असतो, कारण स्टेट वाईज तर आपल्याला ते गरजेचं नसतं. लोकसत्ता त्यासाठीच घेऊन येतो मी की आपल्या महाराष्ट्र संदर्भाच्या बातम्या ज्या असतात ते लोकसत्तामधून कव्हर होतात, व द हिंदूमध्ये जे महत्त्वाच्या अगदीच आपल्या लोकसत्तामध्ये सुटतात त्या बातम्या मी घेण्याचा द हिंदूमधून प्रयत्न करत असतो. त्यामुळे असं वाटून घेऊ नका ती आपल्यासाठी वगैरे नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, हे काही गरजेचं नाही, स्किप करा. त्यानंतर इथं दिलेलं आहे डिफेंडर्स ऑफ द क्रिक, स्किप करू शकता. एवढं वाचून खोदा पहाड निकला चुहा, काही गरजेचं नाही. त्यानंतर हे BJP ऑपोजिशन पार्टीबाबत लेख आलेलं न्यूज आहे, काहीच गरजेचं नाही. ओके, त्यानंतर स्टेट्स पहा, ही तर आपला महाराष्ट्र संदर्भात काही आहे का, हे राजस्थान संदर्भात आहे. मग MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते गरजेचं असेल का, बिलकुल गरजेचं नाही. त्यानंतर कास्ट विल हॅव नो रोल टू प्ले इन अपॉइंटमेंट ऑफ टेम्पल प्राइस्ट हायकोर्ट. ओके, म्हणजे एखाद्या मंदिरातील पुजारी जर नियुक्त करायचा असेल तर अगदीच कोणत्याही समितीला किंवा कोणतंही जे मंडळ वगैरे असतं, म्हणजे मंदिराचं जे मंडळ असतं तेथील जातीचं त्याच जातीचं वगैरे असावं असं कुठंही बंधन नाही, असं डायरेक्टली मद्रास हायकोर्टाने परत एकदा स्टेटमेंट दिलेलं आहे. हे 1972ला पण केस म्हणजे केस अशा पद्धतीने रेज झाली होती, मग तेच जजमेंट यांनी अपहेल्ड केलेलं आहे. 2002चा जजमेंट आपल्याला इथं पाहता येतं. ओके, त्यानंतर मद्रास हायकोर्ट टू हिअर पेटिशन सिकिंग सेंथिल बालाजी आउटस्टर फ्रॉम तमिळनाडू कॅबिनेट ऑन जुलै 7. आता हे पण इश्यूज होईल थोडंसं कोऑपरेटिव्ह फेडरलिझमबाबत, त्यामुळे फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मद्रास हायकोर्टामध्ये सेंथिल बालाजी यांना कॅबिनेटमधून बाहेर काढण्यासाठी वगैरे हे झालेली आहे, केस गेलेली आहे. मग त्यावरती 7 जुलैला त्यांच्यावरती म्हणजे सुनावणी होणार आहे. त्यानंतर पहा आणखीन एक, मी सध्याला द हिंदूचं जास्त डिटेल वगैरे का घेत नाही आहे, तर कारण सुप्रीम कोर्ट सध्याला बंद आहे. सुप्रीम कोर्ट व्हॅकेशनवर आहे सध्याला. ओके, फक्त एक व्हॅकेशन बेंच चालू आहे, परंतु सुप्रीम कोर्टाची जी पूर्ण हे असतात म्हणजे बेंचेस असतात ते सध्याला सुट्टीवर आहेत, व ते 2 जुलैपर्यंत सुट्टीवर आहेत. 3 जुलैपासून परत एकदा सुप्रीम कोर्ट आल्यानंतर पहा, तेव्हापासून परत एकदा आपण द हिंदू खूप डिटेलमध्ये जाणार आहोत, कारण तेव्हा इश्यू येतातच तसे. सेम सेक्स मॅरेजचा इश्यू घ्यायचा राहिला आहे, मला पण माहिती आहे. त्यानंतर LGBTQ कम्युनिटी म्हणजे सॉरी ते एकच झालं. तशा पद्धतीने भरपूर इश्यू सुप्रीम कोर्ट जेव्हा परत एकदा येईल तेव्हा आपल्याला ते भरपूर घ्यायचं असतं, मग तेव्हा आपण डिटेलमध्ये नक्की चर्चा करणार आहोत. ओके, काळजी करू नका, विश्वास ठेवा, जेवढं कामाचं आहे तेवढं मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. हां, एखादी न्यूज जर सुटली तर सोडून राहू द्या, काहीही हरकत नाही. म्हणजे तेवढं एक न्यूज केली नाही म्हणजे असं काही होणार नाही, म्हणजे इकडली दुनिया तिकडं वगैरे होणार नाही. तुम्ही त्याऐवजी सिलेबस कंप्लीट करून चला, त्यामधून भरपूर प्रश्न वगैरे तुमचे सॉल्व्ह होतील. ओके, त्यानंतर हे व्हॉट्सअपची ॲड आहे, स्किप करा, पुढे चला. त्यानंतर पहा द मेन चॅप्टर ऑफ हाऊ हिंदुत्व सीज द पास्ट. शशी थरूर यांनी हा लेख लिहिलेला आहे. यांची इंग्रजी म्हणजे खूप फ्लुएंट असते किंवा अगदी खूप वरचा लेवल असतं, त्यामुळे मी हा लेख घेत नाही आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही हा लेख वाचून घेऊ शकता किंवा त्यांची इंग्लिश तरी पाहून घ्या. व त्यानंतर हे हिंदुत्वाबाबत आहे, त्यामुळे हा पण लेख आपल्यासाठी काही गरजेचं नाही. INCच्या पर्स्पेक्टिव्हनी यांनी हा लेख लिहिलेला आहे, त्यामुळे स्किप करा. शक्य झालं तर औरंगजेब वगैरे हेच दिलेलं आहे. काही नाही, इतिहासाचं सिलेबस कंप्लीट करून घ्यायऐवजी औरंगजेबाबाबत वगैरे असा प्रश्न येणार नाही. अकबरवरती प्रश्न वगैरे यावेळेस तर पहा राज्यसेवेमध्ये अकबरवरच प्रश्न आलेला होता ना, म्हणजे तो पण अगदीच खूप सिम्पल प्रश्न होता. ओके, त्यामुळे सिलेबस कव्हर करा. हे न्यूज काही गरजेची नाही, म्हणजे एडिटोरियल शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. तुमच्या RC CSAT RC हा प्रश्न म्हणजे कंप्लीट करून घेऊ शकता. त्यानंतर अ ग्रँड रिवायवल म्हणजे इजिप्तबाबत हा लेख आलेला आहे. जसं आपण म्हटलं की आता पहा, कालचा द हिंदू जर तुम्ही पाहिला असाल, ओके, कालचा द हिंदू जर तुम्ही पाहिलं तर कालच्या द हिंदूच्या शेवटी म्हणजे पहिल्या पेजवरती शेवटी काय तिथं हे आलेली होती, न्यूज आलेली होती की इजिप्त आणि इंडियामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप चालू झालेली आहे, असं म्हणजे न्यू इयर ऑफ स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशी काहीतरी न्यूज होती. ओके, मग पहा आता ती जर काल मी न्यूज घेतलेली असती, म्हणजे ती जर काल मी न्यूज घेतली असती तर आज आपल्याला हे म्हणजे एडिटोरियल आल्यानंतर यावरती डिस्कशन करता येत नसतं. ओके, त्यामुळे काल न्यूज ती स्किप केली, कारण आज यावरती एडिटोरियल आलेला आहे, म्हणजे कॉलम आलेला आहे. ओके, मग पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदीच इजिप्तमध्ये भेट दिलेली आहेत. मग हे जे आपलं रिलेशन आहे ना, हे कशा संदर्भात आपल्याला चांगल्या पद्धतीने पडेल, तर पहा एक नॉर्थ आफ्रिका आणि वेस्ट एशिया. ओके, वेस्ट एशिया ते कोणासाठी उद्देशून म्हटलेत, पश्चिम आशिया म्हणजे आपल्यासाठी ते उद्देशून म्हटलेले आहेत. हे अशा पद्धतीने आपला भारत देश. ओके, व त्यानंतर पहा इथं आहे इजिप्त. ओके, ही इकडून रेड सी, त्यानंतर सुएज कॅनल, हे इथं आहे तुमचा इजिप्त. मग पहा हे नॉर्थ आफ्रिकेचा देश म्हणजे इजिप्त, व इकडं आहे वेस्ट एशिया म्हणजे आपला भारत. मग या दोघांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हे अगदी खूप कामाची आहे असं लेखकाचं इथं म्हणणं आहे. ओके, WANA म्हणजे
West Asia and North Africa region that is long overdue. Given in historic ties, the two countries signed a friendship treaty in 1955. 1955 मध्ये पहा, जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्या दरम्यानच इजिप्त आणि भारतामध्ये मैत्री करार हा झालेला होता. कारण पहा, इजिप्त पण त्याच उंबरठ्यावर होता जेव्हा सुएझ कॅनल झालं त्यावेळेस, म्हणजे 1956 मध्ये सुएझ कॅनल झाल्यानंतर तिथे पण अगदीच ग्रहयुद्ध झालं इजिप्तमध्ये व त्यांनी स्वतः म्हणजे त्यांनी पण स्वतंत्र झाले. ओके, त्यांनी स्वतंत्र झाल्यानंतर ते अगदी एकीकडे US होता व एकीकडे होता USSR. ओके, मग कुठं जायचं नेमकं, इजिप्तला पण तो प्रश्न पडलेला होता. मग त्याच दरम्यान जवाहरलाल नेहरू हे उगवतं नेतृत्व तिथं म्हणजे तिथं नेतृत्व आलं. नॉन अलाइनमेंट मुवमेंट त्यांनी एकत्र केले, सर्व देशांना त्यांनी एकत्र केलं, म्हणजे बारीक बारीक जी कॉलनी होत्या त्या सर्व देशांना एकत्र येऊन त्यांनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये फक्त भारतच यशस्वी ठरू शकला, बाकीचे जे देश आहेत ते अगदीच मोबिलाइज वगैरे झाले. हा तिथं एक मुख्य प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. मग 1955 मध्ये तशा पद्धतीने जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न केलेला होता, परंतु तो खऱ्या अर्थाने तसा डबघाईलाच गेला असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. मग 1961 मध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये इजिप्त पण आलेलं होतं. त्यानंतर G77 या ग्रुपमध्ये साऊथ कॉर्पोरेशन इनिशिएटिव्हमध्ये पण भारत आणि इजिप्त हे दोघं जण एकत्र होतेच. त्यानंतर पुढे लास्ट इयर इंडियाज डिसिजन टू सप्लाय. त्यानंतर पहा, अशा पद्धतीने हे रिलेशन जे आहेत आपले थोडेसे कमी जास्त वगैरे होत होते. परंतु मग पहा, लास्ट इयर काय झालं, 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये रशिया आणि युक्रेनचं भांडण झालं किंवा वार झालं तिथे. ओके, मग यांचं भांडण झाल्यानंतर पहा, यांना युक्रेनपासून जे गहू आयात व्हायचं इजिप्तला, ते आयात होणं बंद झालं. मग गहू तर यांना लागणार आहेत, मग यांच्याकडे दुसरा पर्याय तर नव्हता. म्हणजे भारत एक असा देश आहे की त्यांच्याकडे गहूचं वगैरे साठा तर भरपूर होता. मग इजिप्तने लगेच कॉन्टॅक्ट केला भारताकडे व भारताने लगेच त्यांना काय गहू निर्यात वगैरे केलं. मग यामुळे तिथून आपला एक रिलेशनला नवीन एक अँगल फुटला. ओके, नवीन अँगल चालू झाला किंवा यांनी आपल्याला एवढी मदत केली. किंवा भारत पहा, अमेरिकेसारखं आपण दुसऱ्या देशांना वगैरे हे करत नाही, म्हणजे परेशान करत नाही किंवा डेमोक्रेसीसाठी पूर्ण त्यांच्यावर ताबा वगैरे देत नाही, असं करत नाही. आपण अगदी चांगल्या पद्धतीने डिप्लोमॅटिकरित्या वगैरे एखादी रिलेशन वगैरे सांभाळत असतो. त्यामुळे पहा, भारताकडे सर्व जे राष्ट्र आजपर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने भूटान जे आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीने दृष्टिकोनातून पाहतात. मग आपण त्यांना मदत केली ना, अगदी इजिप्त पण आपल्याला भारावून गेला. ओके, म्हटले हे चांगले देश आहेत. ओके, मग त्यामुळे पहा आपण काय केलं तर यांना गहू वगैरे पुरवठा केली. मग त्यानंतर प्रेसिडेंट अल सिसी हे काय झाले, रिपब्लिक डेचे आपले काय झाले, चीफ गेस्ट म्हणून त्यांनी इथे आले. ओके, मग चीफ गेस्ट म्हणून आल्यानंतर परत ह्या रिलेशनला अगदी चांगल्या पद्धतीने, म्हणजे आपण खूप जवळ गेल्यासारखं इथं आता हे झालं. मग त्यानंतर पुढे आता इजिप्तने भारतीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना काय दिले, त्यांनी द ऑर्डर ऑफ द नाईल हा त्यांच्या सिटिझनचा जे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो त्यांनी नरेंद्र मोदी यांना प्रदान केला. म्हणजे अशा पद्धतीने आपलं जे अँगल आहे इजिप्त आणि इंडियाचं फ्रेंडशिपमधलं ते परत एकदा डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता पहा, आता हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला समजून आलं किंवा 1955चा हे अँगल आहे. परंतु अद्याप तुम्हाला हे क्लिअर झालं नाही की इजिप्तमध्ये झालेलं काय होतं किंवा त्यांच्यावर राज्य कुणी काय करत होतं, हे सर्व तुम्हाला कुठे मिळेल. मग हे इंटरनॅशनल रिलेशन किंवा वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला हे वाचावं लागेल, तेव्हाच समजेल की सुएझ कॅनलचं क्रायसिस काय होतं. त्यानंतर अगदीच नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या वेळी जवाहरलाल नेहरू यांनी कोणाकोणासोबत ते फ्रेंडशिपमध्ये टायअप वगैरे केलं होतं. आता ते मी सांगू शकेल, परंतु पहा ते सिलेबसचा पार्ट आहे आपल्या, मग ते एका लेक्चरमध्ये वगैरे कव्हर करू शकत नाही मी. सॉरी, म्हणजे अगदी सांगायचं तर मी भरपूर सांगू शकतो, परंतु ती मला पण कुठेतरी मर्यादा येतात. अगदी मी पण 30 मिनिट देऊ शकतो व्हिडिओसाठी वगैरे, म्हणजे आपला न्यूज रिडिंगसाठी, म्हणजे तेवढाच वेळ द्यायला हवा आपण. नाहीतर म्हणजे खूप सिलेबसचं, मग ते आपण सिलेबस कंप्लीट काय केलं मग. ओके, मग सिलेबस जर कंप्लीट केलं नसेल तर तुम्ही UPSCच्या लायकच नाही असं आपल्याला बेसिकली समजून घ्यावं लागतं. ओके, त्यामुळे पहा प्लीज सिलेबसला पहिल्यांदा स्टिक राहा, मग त्यानंतर बाकीचे जे न्यूज आहेत ते आपल्याला वाचता येतील. ओके, त्यामुळे हे अँगल आपला बेस्टरित्या आय थिंक समजलेला असेल. ओके, त्यापतील फक्त ते सुएझ कॅनलचं वगैरे जे आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या किंवा यूट्यूबवरती तशा पद्धतीने व्हिडिओ आहेत ते तरी तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता की म्हणजे सुएझ कॅनल क्रायसिस फक्त नेमकं काय होतं ते. ओके, कारण पहा एखाद्या लेखमधून आपण डायरेक्टली तिथं पूर्ण व्हिडिओ वगैरे घेऊ शकत नाही, ते आपल्याकडे पण कन्स्ट्रेंट आहे टाईमचं. त्यानंतर पुढे या लेईंग द फाउंडेशन फॉर अ फ्युचर रेडी डिजिटल इंडिया.
आता पहा, सर्वांना माहिती आहे की डिजिटल इंडिया बिल भारतामध्ये येणार आहे. ओके, ते येणार आहे ते सर्वांना माहिती आहे. डाटा प्रोटेक्शन बिल पण येणार आहे, पण अद्याप आलेलं नाही आहे. हे आपल्याकडे एक शोकांतिका आहे. पुढे चला, मग हे आल्यानंतर डिजिटल इंडिया बिल आल्यानंतर पहा, हे कुणाला रिप्लेस करेल तर 23 वर्षापूर्वीचं जे IT ॲक्ट होता 2000चा जो IT ॲक्ट आहे त्याला यांनी काय करेल, निग्लेक्ट करेल किंवा याला रिप्लेस करेल. ओके, मग याची गरज काय होती डिजिटल इंडिया आणण्याचं, डिजिटल इंडिया बिल आणण्याचं गरज काय, तर पहा यांना आल्यानंतर काय होईल, टू टॅकल एमर्जिंग चॅलेंजेस सच ॲज युजर हार्म, कॉम्पिटिशन अँड मिसइन्फॉर्मेशन इन डिजिटल स्पेस. ओके, या 3 गोष्टींना आपण टॅकल करायचं आहे. त्यासाठी आपण काय करत आहोत, डिजिटल इंडिया बिल भारतामध्ये येणार आहे. मग पहा, सध्याचं जे करंट IT ॲक्ट आहे यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर 3 कॅटेगरी पाडलेल्या आहेत. ओके, सोशल मीडिया इंटरमिडिएटरीज, त्यानंतर सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिडिएटरीज आणि नोटिफाईड ऑनलाईन गेमिंग इंटरमिडिएट्स. ओके, 3 पद्धतीचे कॅटेगरीज IT ॲक्ट 2000च्या मध्ये. ओके, हे अशा पद्धतीने 3 आहेत. एक ऑनलाईन गेमिंगसाठी एक आहे, OG करूयात तिथे. त्यानंतर सोशल मीडिया इंटरमिडिएट्स म्हणजे SMI आणि सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमिडिएट्स SSMI. ओके, मग पहा, या 2 गोष्टी जर सोडल्या आपण तर SMIला जास्त आपण इथं वेटेज देतो. म्हणजे ज्या पद्धतीने व्हॉट्सअप, फेसबुक आहे किंवा तुमचे जे मॅरिजसाठी शादी.com वगैरे जे सारखे पोर्टल आहेत ते पण कुठे येतात, तर SMIमध्ये येतात. परंतु ऑनलाईन गेमिंग आपण प्रत्येकजण खेळतो का, ऑनलाईन गेमिंग बिलकुल खेळत नाही, परंतु प्रत्येकजण व्हॉट्सअप यूज करतं. ओके, त्यासाठी पहा SMI आपल्याकडे जास्त आहे. मग हे सिग्निफिकंट तरी आहे सध्याला, परंतु यामध्ये पण काही लूप होल आहेत सध्याला. कारण पहा, 2000चा IT ॲक्ट आहे म्हणजे खूप 23 वर्ष जुना आहे व 23 वर्षात टेक्नॉलॉजी किती इव्हॉल्व झाली. म्हणजे पहा, आपण 2017ला जर पाहिलं, आपण 2017चा मोबाईल फोन व आजचा जर मोबाईल फोन पाहिलं तर खूप म्हणजे त्यामध्येच तफावत आहे. म्हणजे 2017मध्ये 8 GB काय असायची, तर म्हणजे हार्ड डिस्क असायची मोबाईलची. ओके, आता ती रॅममध्ये कन्वर्ट झालेली आहे. म्हणजे अगदीच हास्यास्पद आहे, परंतु ते अगदी टेक्नॉलॉजीचं इव्हॉल्वमेंट झालेलं आहे. मग 2000चा IT ॲक्ट आजपर्यंत म्हणजे आज ते स्थायी आहे का, तर बिलकुल नाही. मग पहा, यासाठीच पहा युरोपियन युनियनने काय केलं आहे, त्यांनी यामध्ये काय केलं पहा, म्हणजे त्यांनी एक चांगला बिल बनवलेला आहे. तर ते आपल्याला एक आयडियल म्हणून बिल आपण त्याकडे पाहू शकतो. तर पहा, युरोपियन युनियन्स डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट इज प्रोबॅबली वन ऑफ द मोस्ट डेव्हलप्ड फ्रेमवर्क फॉर अस to consider. It introduces some exemptions and creates 3 tiers of intermediaries, housing services, online platform आणि very large online platform with the increasing legal ऑब्लिगेशन. ओके, त्यांनी पहा, नवीन जे इन्क्रीजिंग ऑब्लिगेशन आहे त्याला टॅकल करण्यासाठी त्यांनी 3 इंटरमिडिएटरीज काढले. आपण कसं सोशल मीडिया आणि सिग्निफिकंट सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग असं काढलेलं आहे, त्यांनी तसं केलं नाहीत. तर ऑनलाईन जायंट प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांच्यासाठी वेगळं, त्यानंतर म्हणजे होस्टिंग सर्व्हिसेस, त्यानंतर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत अशा पद्धतीने त्यांनी 3 केलेलं आहे. म्हणजे हॉस्टिंग सर्व्हिसेस, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि व्हेरी लार्ज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ओके, अशा पद्धतीने त्यांनी 3 पद्धतीने काय केलं आहे, त्याला डिवाईड केलेलं आहे त्या डिजिटल युरोपियन बिलला. ओके, मग त्यांनी सर्व लार्ज पर्स्पेक्टिव्ह त्यांनी घेतलेला आहे. परंतु आपल्याकडे इथं लार्ज पर्स्पेक्टिव्ह आहे का, सोशल मीडियामध्ये काय फक्त सोशल मीडियामध्ये फक्त आपण सोशल मीडियाला पाहतो. सिग्निफिकंट सोशल मीडियाला पण मध्ये फक्त सिग्निफिकंटली जे काय कार्य करतात त्यांना पाहतो. त्यानंतर ऑनलाईन गेमिंगमध्ये फक्त ऑनलाईन गेमिंग. मग यामध्ये OTTला वगैरे रेग्युलेशन करू शकतो का आपण, बिलकुल करू शकत नाही. म्हणजे हा तिथं चॅलेंज आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटीला आपण इथं चॅलेंज करू शकतो, बिलकुल नाही. मग आता इथे पहा, युरोपियन युनियनच्या बिलमध्ये तेच आहे. व्हेरी लार्ज ऑनलाईन प्लॅटफॉर्म जर म्हटलं तर त्यामध्ये एम्सचं जर म्हणजे आता तेच जर बिल आपण भारतामध्ये जर आणलं तर इथं एम्स रुग्णालयाचं जे सिस्टीम आहे त्याला आपण घेऊ शकतो व्हेरी लार्ज. कारण पहा, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूशन आहे ना ते. ओके, कोणतं एम्स. ओके, मग येथील जर डाटा ब्रीच जर झालं तर ते अगदी योग्य नाही. मग त्यामध्ये भरपूर VIP लोकांची वगैरे डाटा ब्रीच होऊ शकेल. यासाठी पहा, आपल्याला इथं व्हेरी लार्ज ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये वगैरे याला कन्सिडर करता येईल. यासाठी आपण युरोपियन युनियनचं जे बिल आहे ते आपण पुढे डोळ्यासमोर ठेवू शकतो. किंवा हे जर नसेल तर ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटचं पण बिल आपण डोळ्यासमोर धरू शकतो. त्यांनी तर काय केलं पहा, आपण जे 3 होते ना पूर्वी, ते 3 नाही धरले यांनी, 8 धरलेले आहेत तसे सेक्टर. ओके, 8 सेक्टर धरून यांनी त्या बिलला वगैरे फ्रेमवर्क त्यांनी केलेलं आहे. ओके, जर हे अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर आपलं जे हे आहे म्हणजे पहा, जो आपलं डिजिटल युग आहे. ओके, किंवा जे डिजिटल इंडिया आहे सध्याला, यामधून काय होणार आहे पहा, डिजिटलायझेशन झाल्यामुळे आपल्याकडे जो डाटा आहे तो जास्तच वाढणार आहे. ओके, डाटा जास्त वाढणार आहे, त्यामुळे फक्त आपण सोशल मीडियाला वगैरे टॅकल करून जमेल का आता, मग बिलकुल जमणार नाही. यासाठीच आपल्याला व्हेरी बिग किंवा ज्या पद्धतीने इथं म्हटलं आहे पहा युरोपियन युनियनने की व्हेरी लार्ज ऑनलाईन प्लॅटफॉर्मची इथं गरज आहे, तर तशा पद्धतीने आपल्याला पण या बिलची गरज आहे. यासाठीच हे
डिजिटल इंडिया बिल भारतामध्ये येणार आहे. अद्याप आलेलं आहे का? बिलकुल आलं नाही. यामुळे याचे रेग्युलेशन आपल्याला माहिती आहेत का? बिलकुल माहिती नाहीत. हा इथं मुख्य प्रॉब्लेम आहे. फक्त तुम्हाला माहिती असू द्या की डिजिटल इंडिया बिल येणार आहे. ओके, त्यानंतर पुढे या फोकस एरिया फॉर इंडिया. तर पहा, ॲज टेक्नॉलॉजी इव्हॉल्व द स्पेसिफिक कॅटेगरीज वी डिफाईन टुडे मे नॉट वर्क इन द फ्युचर. आता अगदी बरोबर आहे. मी तेच म्हणत होतो ना, 2017च्या ज्या मोबाईलमध्ये 8 GB जे हार्ड डिस्क होती ती आता काय रॅममध्ये कन्वर्ट झालेली आहे 8 GB. ओके, मग त्यामुळे त्या मोबाईलवर जे ॲप्लिकेशन चालायचे किंवा आज जे ॲप्लिकेशन चालतात ते त्या मोबाईलवर चालतील का? बिलकुल चालणार नाहीत. ओके, कारण आता आपलं व्हॉट्सअप जे आहे ते 82 MB तर साहजिकच आहे. ओके, मग त्या व्हॉट्सअपवरती ते त्या मोबाईलवरती आपलं व्हॉट्सअप आजचं ते चालेल का? बिलकुल नाही. त्यांच्यासाठी 26 MBचं व्हॉट्सअपच लागेल. ओके, हा तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यासाठी म्हणजे हे एक उदाहरण झालं. मग अगदी त्याच पद्धतीने लिगल एंटिटी पण तसं असतं. म्हणजे जर तुम्हाला कायद्याचा जर विचार करायचा असेल तर आता आपण 2023मध्ये जर कायदा बनवत असेल तर आपण 2047चा विचार नक्की करायला हवा. 2047मध्ये भारत कशा पद्धतीने असेल किंवा तिथे कोणत्या कोणते फ्रेमवर्क असतील. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विजन होतं ना, तसं तुमचं विजन इथं काम करायला हवं असं लेखकाचं इथं म्हणणं आहे. ओके, मग पाहूयात यामध्ये काय चेंजेस वगैरे होतील किंवा काय रेग्युलेशन वगैरे येतील ते आपण वेळोवेळी त्यामध्ये डिफिनेशन वगैरे पाहतच जाणार आहोत. त्यानंतर ओपिनियन पेजवरती हे काही गरजेचं नाही आपल्यासाठी, स्किप करा. पुढे या, येथे पण काही गरजेची न्यूज नाही. त्यानंतर पहा, रेसलर्स मूव कोर्ट फॉर कॉपी ऑफ चार्जशीट. आता पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं होतं व महात्मा गांधी यांनी काय म्हटलं होतं याबद्दल आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले होते की कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन आहेत त्यावरती तुमचा विश्वास जास्त असायला हवा. व महात्मा गांधी यांनी काय म्हटले होते की तुम्ही सत्याग्रह करा किंवा तुम्ही थोडंसं फेथ ठेवा, येतील कोणती पण गोष्ट सत्यामध्ये वगैरे कन्वर्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. यामुळे फेथ ठेवा किंवा त्याला वेळ द्या, असं त्याला रिअलायझेशन होणं. म्हणजे एखादा व्हिक्टिम आहे व ज्यांनी क्राईम केलेला आहे त्याला तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याचं परिवर्तन होईल, हृदय परिवर्तन होईल, तोपर्यंत तुम्ही थांबा असं महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं. इथं MK गांधी घेऊयात व इथं आंबेडकर घेऊयात. ओके, मग पहा, महात्मा गांधी यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही विश्वास ठेवा, तो कधी ना कधी परत येईल किंवा त्याचं हृदय परिवर्तन कधी ना कधी होईल असं त्यांनी म्हटलं होतं. मग पहा, हृदय परिवर्तन होईपर्यंत आपण तिथं बसू शकतो का? मग अगदी तसंच झालं होतं रेसलर्सच्या प्रोटेस्टबाबत. रेसलर्सनी पण काय केले, प्रोटेस्ट केले, परंतु तिथं त्यांना फक्त सिंपती गेन झाली. सिंपतीच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच प्राप्त झालं नाही आपण तिथं म्हणू शकतो बेसिकली. कारण पहा, मी पण गेलो नाही दिल्लीला व तुम्ही पण गेलं नाहीत. ओके, याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये तेच सांगितलेलं आहे मी. ओके, परंतु पहा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की महात्मा गांधी इथं कुठंतरी चुकत आहेत. म्हणजे त्यांचं व्हिजन बरोबर आहे, ती मान्य आहे, परंतु आपलं जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असं आहे ना की आपल्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत हिस्टॉरिकली. मग एवढे म्हणजे 2000 वर्ष झाले आपल्यावरती अन्यायाला कुणी साथ दिली नाही, त्यांना तेवढं रिअलायझेशन झालं नाही. मग आणखी पुढे किती दिवस आपण वाट पाहायची की ते चांगले होतील असं किती दिवस म्हणायचे? ओके, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की नाही, महात्मा गांधी तुमचं इथं चुकत आहे. कारण तुम्ही रिअलायझेशन, हृदय परिवर्तन होईल म्हणत आहात, परंतु ते किती दिवसाची टाईम लिमिट आहे हे माहिती नाही. मग किती दिवसाची टाईम लिमिट आहे हे माहिती नसल्यानंतर मग आपलं जीवनच संपून जाईल, पण आपलं त्यांचं काही हृदय परिवर्तन होणार नाही. यासाठी पहा, तुम्हाला जर तुमचे हक्क पाहिजे ना तर मी कॉन्स्टिट्युशनली तुम्हाला हक्क देतोय, परंतु तुम्ही कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशननेच ते हक्क घ्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं. मग पहा, आता रेसलर्सचे पण अधिकार वगैरे तिथं कुठेतरी हनन झाले होते किंवा त्यांच्यावर अन्याय झाला. मग त्यांना अन्यायाचं लढाई देण्यासाठी त्यांना सत्याग्रह न करता कुठं जावं लागलं, परत एकदा कोर्टातच यावं लागलं. मग काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इथं म्हणजे कुठेतरी त्यांच्या विचारांची इथं जीत आहे हे आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. महात्मा गांधी हे पण अगदी बरोबर होते, म्हणजे त्यांची पण जीत नक्की होईल, परंतु आपल्याकडे तेवढं हे राहिलं नाही. म्हणजे आपण जरी चांगले असेल तरी पुढचा व्यक्ती तसा आहे का? बिलकुल नाही. हाच इथं मुख्य प्रॉब्लेम आहे. ओके, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे म्हटलेलं होतं ते आपलं इथं प्रूव्ह करता आलं असं आपण ते म्हणू शकतो. म्हणजे विचारामध्ये साम्यता जरी होते, हे इथिक्सला तुम्हाला थोडंसं म्हणता येईल. म्हणजे पहा, त्यांचं गोल एकच होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या किंवा महात्मा गांधी ह्या दोघांचं गोल एकच होतं. ओके, परंतु फक्त मार्ग जे होते ते अलग अलग होते. हाच इथं मुख्य प्रॉब्लेम आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. येथे पहा, काही गरजेचं दिसत नाही आहे, स्किप करा. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत पहा, स्पोर्ट्स न्यूज आपण घेत नाही. त्यानंतर हे सायन्सचं फुल आहे, फुलाचं नाव तर दिलं नाही इथं, पण हे इलस्ट्रेशन वगैरे होतं असं त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पहा, खोदा पहाड निकला चुहा यासाठी बनू नये असं मला वाटतं. त्यानंतर पुढे डेज बिपरजॉय लास्टेड द लॉंगेस्ट सायक्लोन इन क्लोज टू 50 years. पहा, याच्यापूर्वी आपण लोकसत्तामध्ये न्यूज पाहिली होती की जर जे बिपरजॉय सायक्लोन आहे ते जर
हे केलं म्हणजे जर राहिलं तर अगदीच लॉंगेस्ट सायक्लोन म्हणून हिस्ट्रीमध्ये दर्ज होईल असं म्हटलेलं होतं व त्यांनी इतिहास नोंदवलेला आहे. बिपरजॉय सायक्लोन हे 13 दिवस राहिलेलं सायक्लोन म्हणून त्याला दर्जा मिळालेला आहे. 1977 नंतर भारतामध्ये पहिल्यांदा हे हायेस्ट सायक्लोन आलेलं होतं. कुठं? अरबी सागरमध्ये. ओके, इकडं आलेले आहेत बंगालच्या उपसागरामध्ये भरपूर, परंतु अरब सागरमध्ये हा सायक्लोन आपला म्हणजे लॉंगेस्ट सायक्लोन म्हणून बिपरजॉयचं नाव आता तिथं लिहिलं गेलं आहे. त्यानंतर रशियामध्ये जे कू झालं त्याबद्दल दिलेलं आहे, गरजेचं नाही, स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. ओके, धन्यवाद.